नमस्कार. तर पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत खेकड्याचं कालवण. तेल छान गरम झाल्यानंतर कांदा आणि लसूणची फोडणी द्यायची आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो. यालाही मिक्स करून झाल्यानंतर मसाले टाकायचे. 2 चमच लाल तिखट, 2 चमच काश्मीरी पावडर, 2 चमच हळद आणि 2 चमच धनेजिरे पूड आणि 2 चमच मीठ टाकून ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर टाकायचं आहे कांदा लसूणचा मसाला आणि भाजलेलं खोबरं. हेही छान मिक्स झाल्यानंतर त्यात टाकायचे आपण खेकडे छान मिक्स झाल्यानंतर शेवटी टाकायचं आहे मटण मसाला. ह्याने चव उत्तम येते. आणि यात टाकणार आहोत नांग्याचं पाणी जे आपण केलं होतं ते. आता याला छान मिक्स करून 10 मिनटं शिजवायला ठेवायचं. शिजून झाल्यानंतर खेकड्याचं कालवण तयार आहे. आणि आता आपण ह्याला कोथिंबीर चिमडून छान सर्व करायचं आहे भाकरीसोबत आणि छान ताव मारायचा. बघा मी कसा ताव मारला. मी माझ्या मैत्रिणीलाही सोबत घेतलं आहे. तिने जेवढं एक्झाममध्ये स्ट्रगल केलं नाही तेवढं तिने इथे खेकडे खायला गेले. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा विसरू नका. बाय.